हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस, त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। कोपरगाव मध्ये महार वाचनाचे जे सर्वे नंबर आहे, सर्वे नंबर 5, 6, 7, 8 एकत्रीकरण केल्यानंतर त्याचा CTS 1935 झाला। अण्णाभाऊ पुतळा स्मारक ते येवला रोड, येवला प्रेम सागर असेल, पटेलच्या वाखारीचा काही भाग असेल, त्याच्यानंतर त्या लाईनला जेवढे दुकान असेल सर्वे नंबर 1 239 पर्यंत या अतिक्रमण धारकाला आमची विनंती राहील का पूर्व भागामध्ये त्याच्यात काही अतिक्रमण असेल, कोपरगाव नगरपालिका असेल, त्या MP सोसायटीचा पंप असेल, त्याच्यानंतर स्पॅन हॉटेल असेल किंवा शेतकरी सहकारी सेवा संघ असेल किंवा एक प्रदर्शनचे गाळेधारक असतील, यांना मी वारंवार विनंती करून सांगतो तर तुम्ही जर 1 महिन्याच्या आत वेळेत अतिक्रमण काढलं नाही तर मग आमच्या पद्धतीने आम्हाला कसं काढायचं, अॅट्रॉसिटी ऍक्ट द्वारे आम्ही ते काढून घेऊ। कोपरगाव शहरात दलित समाजातील कोपरे, दुशिंग आणि गायकवाड कुटुंबियांच्या महार वतनाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सदर जागेवर राहणाऱ्या व व्यावसायिक वापर करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ जागा खाली करावी असं आवाहन संबंधित कुटुंबियांनी केलं। आज कुटुंबियांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर कोपरगाव नगरपालिकेला निवेदन देत पालिकेने ताब्यात घेतलेल्या जागेसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात देखील निवेदन देत संबंधित अतिक्रमण धारकांवर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच तहसील कार्यालयात निवेदन देऊन काही ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील माती उत्खननावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक ते येवला रोड, साईबाबा कॉर्नर परिसरातील व्यावसायिक व घरगुती वापरासाठी जागा वापरणाऱ्या नागरिकांनीही लवकरात लवकर जागा खाली करावी, अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा कुटुंबियांनी दिला आहे। कोपरगाव शहरामध्ये वतनदार, खातेदार व त्यांचे वारस या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज कोपरगाव सर्वे नंबर 43, 44, 45, 46 व 47 या ज्या एकत्रित महार वाटनाच्या ज्या जमिनी झाल्या, या जमिनीच्या अनुषंगाने आपण आज कोपरगाव तहसीलमध्ये माननीय तहसीलदार साहेब असतील, PA साहेब कोपरगाव यांना व कोपरगाव नगर परिषद यांना याचं एक निवेदन दिलेलं आहे का आपला या जमिनीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय, हायकोर्ट, औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे दावा चालू आहे, रिट पिटिशन चालू आहे। त्याचा केस नंबर 18-13-2023 आहे। म्हणजे ती गोष्ट अजून न्यायालयाच्या प्रलंबित आहे न्यायालयात, परंतु त्या ठिकाणी एक कोपरगाव शहरामध्ये एवढं मातीचं उत्खनन त्या ठिकाणी झालेलं आहे का त्याला म्हणजे 3 वेळेस पंचनामा मंडलाधिकारी यांनी केला, त्यांच्या सुद्धा लक्षात नाही आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात माती उपसा झालेला आहे। आणि म्हणून त्या अनुषंगानं ज्यांच्या ताब्यात शासनानं ती वस्तू दिलेली आहे, ते प्रोजेक्ट ज्यांच्या ताब्यात आहे, असे अनिल सावराम भांड प्रवेशक यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होऊन संपूर्ण त्या क्षेत्राचे ऑडिट झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि या मागणी करता आम्ही आज संपूर्ण खातेदार व वतनदाराच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि गुन्हा दाखल करावा याकरता कोपरगाव पोलीस स्टेशन, DYSP शिर्डी, अहमदनगर यांना देखील त्याच्या प्रती दिलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर, माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना सुद्धा या उत्खननाबाबत माहिती दिलेली आहे। त्यानंतर या राज्याचे महसूल मंत्री यांना सुद्धा, बावनकुळे साहेब यांना सुद्धा या उत्खननाबाबत माहिती दिलेली आहे। एवढ्या प्रमाणात माती मी कोपरगाव शहरामध्ये प्रथमच पाहिलेली आहे। राजरोसपणे डंपर चालतात
राजरोसपणे कुणी तो मूळ माता प्रशिक्षण संस्थेचा अधिकारी एवढा मोठा प्रोजेक्ट मॅनेजर तो शब्दभर सुद्धा बोलत नाही. याच्यामुळं कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण्याचा वास येण्याचा थोडासा आम्हाला क्लू मिळालेला आहे. आणि म्हणून उद्या जर शासनाने आम्हाला ती जमीन वर्ग केली तर मग आम्ही ते खड्डे घ्यायचे का, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही वेळेत दखल घेऊन या अधिकाऱ्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा आणि संपूर्ण क्षेत्राचे ऑडिट होऊन ड्रोनद्वारे त्याची मोजणी करून शासनाने त्याच्यावरती जो काही दंडात्मक चार्ज असेल तो चार्ज प्रदान करावा अशी मी शासनाला याद्वारे विनंती केली. आणि त्याचप्रमाणे आमच्या खातेदार यांनी सदर्व कोपरगाव नगर परिषद व कोपरगाव पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयांना या संबंधित निवेदन दिलेलं आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली संबंधित 5, 6, 7, 8, 9, 10 या सर्वे नंबर पैकी 1935 CTS मध्ये सदर्व जे अतिक्रमण धारक यांच्यावर तत्काळ अॅट्रॉसिटी ऍक्ट कलमानुसार गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात दिलेली आहे. सदर्व अतिक्रमण धारकांनी तिला अतिक्रमण त्वरित काढून घ्यावे ही सर्वांना विनंती आहे. नाही तर अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची सर्व अतिक्रमण धारकांनी नोंद घ्यावी. कोपरगाव मध्ये महार वाचनाचे जे सर्वे नंबर आहे, सर्वे नंबर 5, 6, 7, 8 एकत्रीकरण केल्यानंतर त्याचा CTS 1935 झाला. अण्णाभाऊ पुतळा स्मारक ते येवला रोड, येवला प्रेम सागर असेल, पटेलचा वाखारीचा काही भाग असेल, त्याच्यानंतर त्या लाईनला जेवढे दुकान असेल सर्वे नंबर 1 239 पर्यंत या अतिक्रमण धारकाला आमची विनंती राहील का पूर्व भागामध्ये त्याच्यात काही अतिक्रमण असेल, कोपरगाव नगरपालिका असेल, त्या MP सोसायटीचा पंप असेल, त्याच्यानंतर स्पॅन हॉटेल असेल किंवा शेतकरी सहकारी सेवा संघ असेल किंवा एक प्रदर्शनचे गाळेधारक असतील, यांना मी वारंवार विनंती करून सांगतो तर तुम्ही जर 1 महिन्याच्या आत वेळेत अतिक्रमण काढलं नाही तर मग आमच्या पद्धतीने आम्हाला कसं काढायचं, अॅट्रॉसिटी ऍक्टद्वारे आम्ही ते काढून घेऊ. या प्रकरणामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि दलित कुटुंबियांना त्यांची जागा पुन्हा मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.